नमस्कार. मॉड्यूल 6 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आधीच्या मॉड्यूल्समध्ये आपण हेरिटेज लँग्वेज लर्नर्स म्हणजे कोण, टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग, नीड्स अनालिसिस, गोल सेटिंग, नीड्स अनालिसिस प्रमाणे टास्क बेस्ड लँग्वेजचं लेसन प्लॅनिंग कसं करायचं, कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क कसे बनवायचे, अ, ते कसे डिझाईन करायचे याबद्दल बोललो. या मॉड्यूलमध्ये आपण माईक लॉंग यांच्या टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंगच्या मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल्स बद्दल बोलणार आहोत. माईक लॉंग हे आपण म्हणू शकतो की TBLTचा जो रिसर्च झालेला आहे त्यातले काही अ, काय म्हणतात ना, फाउंडेशनल स्कॉलर्स जे असतात, फाउंडेशनल रिसर्चर्स जे असतात त्यापैकी एक आहेत. ओके. सो मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर टीचिंग गाईडलाईन्स. हे प्रिन्सिपल्स आपल्याला क्लासरूममध्ये ज्या गोष्टी घडतात एका लँग्वेज क्लासरूम्समध्ये आणि तिथे एक एज्युकेटर म्हणून, एक शिक्षक म्हणून आपण जे डिसिजन्स घेतो त्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ कुठला टास्क निवडायचा, कुठल्या टॉपिकसाठी कुठला टास्क कशा प्रकारे डिझाईन करायचा, स्टुडंट्सना टास्क करण्याच्या आधी काय माहिती इनपुट स्वरूपात द्यायची, टास्क किती सोपा आणि किती कठीण करायचा आपल्या मुलांच्या लँग्वेज प्रोफिशियन्सीच्या नीड्स प्रमाणे, ग्रामर कधी ॲड्रेस करायचं, ते कुठल्या पद्धतीने ॲड्रेस करायचं, स्टुडंट्स जेव्हा चुका करतात तेव्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा तो एक पॅटर्न आढळून येतो की अरे या ठराविक प्रकारच्या चुका होत आहेत, त्यावेळेला तो पॅटर्न आणि फीडबॅक कसा प्रोव्हाइड करायचा, किंवा आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रोफेशन्सचे लर्नर्स असतात तर त्यांना सपोर्ट कसा करायचा. ह्या सगळ्या प्रश्न जे आपल्यासाठी कधी काही वेळा आपण त्या त्या वेळेला त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधून तसा तसा क्लास पुढे कंटिन्यू करतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून किंवा एक दिशा देण्यासाठी हे जे 10 मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल्स माईक लॉंग या रिसर्चरने दिले त्याचा आपल्याला उपयोग होतो. पहिले दोन प्रिन्सिपल असे आहेत की पहिलं प्रिन्सिपल म्हणतं की यूज टास्क अँड नॉट टेक्स्ट ॲज अ युनिट ऑफ अनालिसिस. याचा अर्थ असा की टीचिंगचा मुख्य आधार हा टेक्स्टबुक किंवा सिलेबस मधले टॉपिक हा नसून टास्क असायला हवा. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही एक रथ जेव्हा डोळ्यासमोर आणता तर तो घोडा हा पुढे असतो आणि त्यामागे रथ आणि त्याची चाकं असतात. तर ते घोडा म्हणजे टास्क असायला हवा आणि रथाची चाकं ही म्हणजे पुस्तक किंवा त्याला ग्रॅमरचे जे टॉपिक्स आहेत ते असायला हवेत. आता ह्या मुद्द्यातनं काही मिसकन्सेप्शन्स येऊ शकतात आणि मी ते आत्ता ऍड्रेस करणार नाहीये कारण आपलं पुढचं मॉड्यूल हे TBLT मधली मिसकन्सेप्शन्स हेच आहे. त्यावेळेला मी ह्या मुद्द्यावर पुन्हा एकदा रिव्हिजिट करून थोडं जास्त बोलेन. सेकंड प्रिन्सिपल असं सांगतं की प्रमोट लर्निंग बाय डुईंग. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट, आता TBLT हा एक प्रकार झाला, दुसरा एक प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे सुद्धा एक खूप मोठी थिअरी आहे ज्याच्यात मुलांना शिकण्यासाठी ती गोष्ट वापरणं किंवा ऍक्च्युअल अप्लाय करणं हे एक उदाहरण म्हणून घेता येईल. मी रिसेंटली एका आपल्या शाळेतल्याच मराठी शाळेतल्या एक्स स्टुडंटशी माझा संपर्क आला आणि मी तिच्याशी बोलत होते आणि तेव्हा मला कळलं की अरे तिला हेल्थ रिलेटेड गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि ती आता कुठलं तरी तिने वर्कशॉप अटेंड केलं ज्यात त्यांना ऍक्च्युअल मेडिकल फील्डमध्ये जे स्टिचिंग असतात म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर ते करायला शिकवलं. आणि ते करायला शिकवताना त्यांना एक रबर पॅड्स दिले होते आणि त्या रबर पॅड्स वरती ते स्टिचिंग करायला शिकवलं. आता हे खरं स्टिचिंग नाहीये पण ते तुम्ही मुलांना ऍक्च्युअल एक्सपिरियन्स देताय. एक उतारा वाचून स्टिचिंग कसं करायचं हे शिकवण्यापेक्षा त्यांना लर्निंग बाय डुईंग. आणि हीच थिअरी आपण लँग्वेजच्या स्वरूपात जेव्हा वापरतो तेव्हा मुलांना भाषा वापरून भाषा शिकवता येईल असं असे सिनारिओज तयार करणं हे या बेसिकली या मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपलचा हा तो अर्थ आहे. उदाहरणार्थ जर आपल्याला नातेवाईक हा टॉपिक शिकवायचा असेल तर फक्त लिस्ट देऊन चला आता हे नातेवाईकांना सिस्टर इन लॉला हे म्हणतात, ब्रदर इन लॉला हे म्हणतात, कझिनला हे म्हणतात, ही लिस्ट एक रोट लर्निंग सारखी पाठ करण्यापेक्षा त्यांना नातेवाईकांना घेऊन एखादा टास्क देणं ज्याच्यात कदाचित तुम्ही एक वर्गात एखादा खेळ खेळू शकता की मुलं काही क्लूज देतील आणि बाकीच्यांनी ते नातेवाईक गेस करायचे आहेत.
जिथे मुलं भाषा वापरून नातेवाईक डिस्क्राईब करतायत, ऐकतायत, गेस करतायत, त्यातून काहीतरी मिनिंग करण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्या टास्कचं आउटकम हे फक्त घोकंपट्टी करून नातेवाईकांची नावं पाठ न करता त्या पलीकडे जाऊन नातेवाईकांची उजळणी नातेवाईकांच्या व्होकॅब्युलरीची उजळणी करत करत भाषा कशी वापरता येईल हे एक आउटकम असतं. आणि लेसन प्लॅनचा मुख्य उद्देश हा असतो की ही भाषा जे काही आपल्याला शिकवायचंय ते वापरून मुलं खऱ्या आयुष्यात काय काय करू शकतात. आता मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल 3 आणि 4 कडे जाऊया. तर 3 म्हणजे काय तर इलॅबोरेटिव्ह इनपुट. ह्याचा अर्थ असा की भाषा अ, म्हणजे स्टुडंट्सना भाषा समजण्यासाठी शिक्षक जे काही इनपुट वापरतात, शिक्षक जी काही भाषा वापरतात, त्याला इनपुट असं म्हणतात. मग ते इनपुट हे कधी-कधी खूप वेळा तोडून किंवा एका खूप बेसिक क्वालिटीचं किंवा आर्टिफिशियल होण्याची शक्यता असते. त्यालाच जोडून आपलं चौथं मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल असं म्हणतं, की प्रोव्हाइड रिच इनपुट ज्यामध्ये मुलांना शक्य तितकी नॅचरल आणि मिनिंगफुल मराठी ऐकायच्या संधी मिळतील. म्हणजे काय तर कधी-कधी आपल्याला अशी एक शंका येते, की अरे, आपण जसं खऱ्या आयुष्यात बोलतो ते मुलांना कळलं नाही तर? मग मुलांना खूप सोप्या करून गोष्टी जेव्हा आपण शिकवतो, तेव्हा त्यांना खरी भाषा कशी असते ह्यात एक दरी निर्माण होते आणि ती होऊ नये ह्यासाठी माईक लॉंगचं हे एक सजेशन किंवा प्रिन्सिपल आहे की तुम्ही जितकं खऱ्या आयुष्यातलं मराठी त्यांना देण्याचा प्रयत्न कराल तितकं ते जास्त ती दरी आपण मिटवायचा प्रयत्न करू. पाचवं मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल असं आहे की एनकरेज इंडक्टिव्ह चंक लर्निंग. तर चंक लर्निंग म्हणजे काय तर याचा अर्थ स्टुडंट्सना सॉरी युजफुल लँग्वेज चंक्स वापरू देणे. त्यांना आपल्या शाळेतल्या मुलांना एस्पेशली हेरिटेज लँग्वेज लर्नर्सना कधी कधी मराठी मधल्या काही गोष्टी वापरता येत असतात पण त्यामागचं व्याकरण किंवा त्या व्याकरणाचा अर्थ ते कसं अप्लाय करायचं हे त्यांना एकदम एक्सप्लिसिटली कदाचित येत नसेल पण तुम्ही त्यांना जेव्हा चंक थ्रू भाषा शिकवता तेव्हा त्यांना बोलण्यासाठी फ्लुएन्सीसाठी त्याची मदत होते. उदाहरणार्थ माझ्या मते आणि मग जे काय आहे ते म्हणजे तुम्हाला ओपिनियन द्यायचं असेल तर माझ्या मते किंवा मला डॅश डॅश आवडते कारण आपण डॅश डॅश करू शकतो. ही माझी डॅश डॅश आहे कृपया डॅश आणा. ही काही उदाहरणं आहेत चंक लर्निंगची की ज्याच्यामध्ये एका ठराविक सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळी वोकॅब्युलरी टाकून वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ते सेंटेन्स स्ट्रक्चर मुलं वापरू शकतात. ज्या ज्या ह्याची मदत अगेन फ्लुएन्सीसाठी होते आणि ग्रामर तुम्ही ह्या पद्धतीतनं शिकवून परत परत रिव्हिजिट करू शकता जेव्हा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये मुलं हे चंक्स वापरतील. अ, पुढचे 6वं आणि 7वं मेथडॉलॉजिकल प्रिन्सिपल हे थोडंफार ग्रामरशी रिलेटेड आहे. सो 6वं प्रिन्सिपल असं सांगतं की स्टुडंट्सना मिनिंगफुल कम्युनिकेशन करत असताना लँग्वेज फॉर्मवरती लक्ष देण्यासाठी मदत करायची. म्हणजे त्यांच्याकडनं काही बोलताना मी म्हटलं तसं परत-परत चुका होत असतील, काही चुकांचे तुम्हाला पॅटर्न कळत असतील, तर त्या पॅटर्नवरती त्यांना लक्ष देण्यासाठी मदत करणं. उदाहरणार्थ, मी काल गेलो होतो, मी काल गेलो जाईन किंवा मी काल गेलो अ, जाणार, हे कुठलंही वेगळं फॉर्म असेल किंवा माझी मामी, माझा मामा. आता इथे तुम्ही ज्या नातेवाईकांबद्दल बोलताय त्याप्रमाणे तुम्हाला माझी, माझा, माझे हे चेंज करायला लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करणं आणि त्यालाच जोडून आपलं 7वं प्रिन्सिपल हे आहे की प्रोव्हाइड निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे मुलं जे कन्सिस्टंटली चुका त्यांच्याकडनं होत आहेत, एरर होत आहेत, त्यावरती लक्ष देणं. अर्थात एक टीचिंग पद्धती, टीबीआय टीचिंग पद्धतीमध्ये हे सांगण्यात येतं की फीडबॅक असा द्यावा की मुलांचं कम्युनिकेशन थांबू नये आणि कॉन्फिडन्स कमी होऊ नये. म्हणजेच त्यांना ॲक्युरसीसाठी आपण जेव्हा हात धरून मदत करतोय, तेव्हा त्यांची फ्लुएन्सी त्यांना, "अरे, आपण आता बोलूयाच नको. आपल्याला खूप काहीतरी आपल्याकडनं चुका होतायत." हे फीलिंग आणू न देता त्यांना फीडबॅक कसा देता येईल?
कारण काही वेळा मी स्वतः फॉरेन लँग्वेजच्या क्लासमध्ये गेले, मी शिकले. तुमच्या वाक्यातनं जेव्हा 4-5 चुका तुम्हाला पटपट, पटपट टीचर्स सांगतात, तेव्हा कधी-कधी एक असं वाटतं, की अरे बापरे! आता मी बोलतच नाही किंवा एक तो न्यूनगंड तयार होतो. तर तो न तयार होऊन देता इफेक्टिव्ह पद्धतीने ग्रामर पॉइंटकडे, एररकडे लक्ष देणे आणि निगेटिव्ह फीडबॅक देणे. अ, हे आता उदाहरणार्थ मुलगा म्हणाला, की माझी बाबा पुण्यात राहतात. तर अगदी कठोरपणे हे चुकीचं आहे. माझी बाबा कसं? असं म्हणण्याच्या ऐवजी, की "अरे, ही माहिती छान आहे, पण माझी बाबाच्या ऐवजी आपण काय वेगळं वापरू शकतो?" तर माझे बाबा किंवा काही घरांमध्ये माझा बाबा म्हणतायत. तर जे काही त्या कॉन्टेक्स्टला अनुरूप योग्य असेल त्याचं तुम्ही मदत मदत करू शकता. फीडबॅक हा सपोर्टिव्ह असला पाहिजे. त्यात स्टुडंट्सचं आउटकम इम्प्रूव्ह होतंय ह्याकडे लक्ष असलं पाहिजे आणि ॲक्युरसी इज समथिंग दॅट इज वेअर म्हणजे आपण ॲक्युरसीसाठी मोस्टली फीडबॅक देतो. त्यावेळेला फ्लुएन्सी इफेक्ट होऊ नये हा एक बॅक ऑफ द माइंड ॲज अ टीचर आपल्या मनात एक थॉटफुल आपण डिसिजन्स घेतले पाहिजे. 8वं जे काही आपलं हे काय म्हणतात ना प्रिन्सिपल आहे ते खरं तर खूप सोपं आहे आणि ते सगळ्या स्किल्ससाठी लागू होतं. ते म्हणजे रिस्पेक्ट लर्नर सिलेबाय अँड डेव्हलपमेंटल प्रोसेस. अगदी टीचिंग फ्रेंडली भाषेत सांगायचं झालं तर सगळेच स्टुडंट्स ग्रामर किंवा लँग्वेज पॅटर्न एकाच वेळी सेम पद्धतीने शिकत नाहीत. लँग्वेज डेव्हलपमेंटला वेळ लागतो. काही एरर्स हे डेव्हलपमेंटल असतात म्हणजे स्टुडंट्स लेझी आहेत किंवा अरे ते काही शिकवलेलं त्यांना काही आठवतच नाहीये. अरे ते होमवर्क करत नाहीत म्हणून त्यांना येत नाही. काहींना वेळ लागतो आणि काहींना ते पॅटर्न समजून घ्यायला, ते समजल्यानंतर ते ॲक्चुअल वापरायला, ते अप्लाय करायलाही वेळ लागतो. त्यामुळे रिपीटेड एक्सपोजर आणि प्रॅक्टिस इज द की. त्यामुळे हाय एक्स्पेक्टेशन्स नक्की असाव्यात, पण परफेक्ट मराठीची लगेचच अपेक्षा करू नये आणि कुठल्याच मी म्हटलं तसं हे प्रत्येक स्किलसाठी लागू आहे, की परफेक्ट मराठी इज अ गोल बट दॅट इज दी अल्टिमेट गोल. सो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तो तुटकं-मुटकं, चुका करत-करत केलेलं मराठीत आपण त्यांना हात धरून त्या गोलकडे घेऊन जायला मदत करावी. अँड प्रोग्रेस बेसिकली टेक्स टाईम. सो टू हॅव दॅट बॅक ऑफ युअर माइंड. आणि शेवटची 2 प्रिन्सिपल जी आहेत सॉरी प्रिन्सिपल 9 हे सांगतं की प्रमोट कोऑपरेटिव्ह आणि कोलॅबोरेटिव्ह लर्निंग. म्हणजे स्टुडंट्सना टी-बी-एल-टी मध्ये पेअर ॲक्टिव्हिटी करणं किंवा ग्रुप ॲक्टिव्हिटी करणं ह्यासारख्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून स्टुडंट्स एकमेकांना प्रश्न विचारतायत, त्या प्रश्नांची उत्तरं देतायत, एकत्र डिस्कस करून काहीतरी डिसिजन घेतायत, काही 2-3 गोष्टी कंपेअर करतायत आणि एकत्र मिळून काहीतरी आउटकम तयार करतायत. ज्यामुळे लँग्वेजचा यूज त्यांना सम लेव्हल असलेल्या म्हणजे सारखी साधारण लेव्हल असलेल्या मुलांबरोबर कन्व्हर्सेशन करून लँग्वेजचा यूज वाढवता कसा येईल यासाठी विचार करणं. आणि त्यालाच जोडून पुन्हा एकदा आपलं 10वं प्रिन्सिपल हे आहे की इंडिव्हिज्युअलाइज इन्स्ट्रक्शन. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक स्टुडंट हा सारखा नसतो. स्टुडंट्सना वेगवेगळ्या पद्धतीचे सपोर्ट लागतात. काही स्टुडंट्सच्या घरी अखंड त्यांच्या जन्मापासून मराठी बोललं जात असेल किंवा काही स्टुडंटच्या घरी अजिबात बोललं जात नसेल. काही स्टुडंटच्या घरी फक्त रविवार ते रविवार ते आजी-आजोबांशी बोलत असतील. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या आणि मला माहिती आहे की काही स्टुडंटच्या घरी मराठी ही त्यांची प्रथम भाषा दोन्ही पालकांची नाहीच आहे मुळे. सो अशा सगळ्या मुलांसाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपले टीचिंग इन्स्ट्रक्शन आपण थोडे ॲडजस्ट करू शकतो. काहींना वर्ड बँकची काय म्हणतात ना आपण तशा दृष्टीने मदत करू शकतो. काहींना वेगवेगळे चंक लर्निंग आणि सेंटेन्स स्टार्टर्स देता येईल. एखादा छोटा रोल द्यायचा असेल तर मुलांना फक्त काही गोष्टी डिस्क्राईब करणं असे टास्क देता येतील. एडवान्स लर्नर्स असतील तर एखादी गोष्ट चूज करून त्यामागे एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन काय द्यायचं, रिझन काय द्यायचं हे करता येईल. त्यामुळे एकाच टास्कमध्ये वेगवेगळ्या लेव्हलच्या लर्नर्सना पार्टिसिपेट करता येऊ शकतं. कन्सिडरिंग की इंडिव्हिज्युअलाइज इन्स्ट्रक्शन ही आपण काय म्हणतात ना ह्या गोष्टीला आपण महत्त्व देतोय. सो
आपल्याला बेसिकली ह्या मॉड्यूलमध्ये आपण ही जी 10 प्रिन्सिपल्स बघितली, ती मी खूप टीचर फ्रेंडली पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला त्याविषयी अजून वाचायचं असेल, तर नक्कीच ऑप्शनल रीडिंगमध्ये तुम्हाला जास्त मटेरियल अवेलेबल आहे. ही जी 10 प्रिन्सिपल्स आहेत, ही पाठ करण्याची आपल्याला गरज नाहीये. पण एक चेकलिस्ट म्हणून आपण ती नक्की वापरू शकतो. टास्क जी डिझाइन जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण हे प्रश्न स्वतःला विचारू शकतो, की स्टुडंट्स मराठी वापरून काय एक्झॅक्टली कंप्लीट करणार आहेत? त्यांचं गोल हे लिंग्विस्टिक आहे का त्या पलीकडे जाऊन ॲक्चुअल रिअल लाईफ गोल आपण त्यांना काहीतरी देतोय? इनपुट जे आपण प्रोव्हाईड करतोय, आपण ज्या पद्धतीने मुलांशी बोलतोय, ते इनपुट रिच आहे का? त्या इनपुटचा मुलांना फायदा होतोय का? युजफुल चंक आपण त्यांना कसे देऊ शकतो? ग्रामर कम्युनिकेशनशी कसं कनेक्ट करता येईल? कशा पद्धतीने फीडबॅक दिला तो अधिकाधिक उपयुक्त होऊ शकेल. आपल्या वर्गात मुलांच्या वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत, वेगवेगळ्या प्रोफिशियन्सी म्हणजे काय म्हणतात ना डेव्हलपमेंट, लँग्वेज डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या पातळीवर मुलं आहेत. तर त्या आपण लक्षात घेतल्या आहेत का? वेगळ्या मुलांना वेगळ्या लेव्हलप्रमाणे वेगळे टास्कमध्ये वेगवेगळे रोल देणं शक्य आहे का? मी किती वेळा मुलांना वर्गात पेअर ॲक्टिव्हिटी करायला चान्स देते, ग्रुप ॲक्टिव्हिटी करायला चान्स देतो किंवा देते. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार ह्या 10 टास्क मेथोडॉलॉजिकल प्रिन्सिपल्स बरोबर करू शकतो. आणि ह्या पद्धतीमुळे मराठी फक्त शिकण्यासाठीच नाही, पण ती वापरण्यासाठीही मुलांना फायदा होतो. सो ऑन दॅट नोट हे मॉड्यूल आपण थांबवूया. आपल्याला मॉड्यूलच्या शेवटी क्विज आहे, डिस्कशन बोर्ड आहे आणि ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांच्यासाठी ऑप्शनल रीडिंग सुद्धा आहेत. थँक यू सो मच.